नमस्कार मैत्रिणींनो, शारदाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी झटपट अशी कांदा पराठा रेसिपी। हा कांदा पराठा बनवायलाही सोपा आहे। चला तर मग आपण त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी इथे एक छोटा कांदा घेतलेला आहे, बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि हे इथे मी कणिक मळून घेतलेले आहे पीठ। आणि इथे मी लोणच्याचा खार असतो आपल्या लोणच्याचा खार घेतलेला आहे किंवा तुम्ही या लोणच्याच्या खाराऐवजी इथे चाट मसाला, थोडंसं लाल तिखट व हिंग मिक्स करून तो मसालाही आपण यूज करू शकतो। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू। आणि असं साधारणतः एका पोळीचा आपल्याला उंडा करून घ्यायचा आहे आणि तो मी आता पीठ लावून लाटून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण हा गोल सर्कल लाटून घेतलेला आहे। त्यानंतर आपण यावर आता जो आपण लोणच्याचा खार घेतलेला आहे तो लावून घेऊया। सगळीकडून आपल्याला हा लोणच्याचा खार लावून घ्यायचा आहे। तुम्हाला लोणच्याचा जर खार नसेल तर चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट आणि हिंग आणि ते थोडंसं तेल टाकून आपण हा मसाला घरीच बनवू शकतो। त्यानंतर आपण यामध्ये जो बारीक कांदा चिरून घेतलेला होता तो पूर्ण पोळीवर पसरून घेऊया। त्यानंतर इथे मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती सुद्धा आपण या पोळीवर पसरून घेऊया। त्यानंतर आपण याला आपण चौकोनी शेप मध्ये एक घडी अशी इकडून फोल्ड करून घेऊया। त्याच प्रकारे आपण दुसरी ही घडी त्यावर फोल्ड करून घेऊया। त्यानंतर ही जी घडी आहे ती अशी करायची आणि नंतर दुसरी पण घडी आपण फोल्ड करून घेऊया। त्यानंतर हळूवारपणे आपण हा गोल थोडासा गोल करून घेऊया रोल आणि पिठामध्ये बुडवून थोडंसं पीठ लावून आपण लाटून घेऊया। त्यानंतर आपण थोडीशी ही साइड पलटून घेऊन थोडेसे पीठ लावायचे आपल्याला आणि दुसरी साइड ही आपण पलटून घेऊन लाटून घेऊया। थोडासा आपला असा कांदा दिसला पाहिजे। हे बघा कांदा दिसतोय आपला, छान प्रकारे लाटून घेऊया। त्यानंतर इथे गॅसवर मी पॅन गरम करून घेतलेला आहे। याला तुम्ही बटर किंवा तूपही लावू शकता। बटर किंवा तुपामध्ये आपण हा छान भाजून घेऊया। तर अशा प्रकारे आपण याला भाजून घेऊया छान प्रकारे आणि वरतूनही आपल्याला बटर लावून ही साइड पलटून घेऊया। अशा प्रकारे आपण दोन्ही साइडने तूप लावून पराठा चांगला शेकून घेऊया, चांगलं भाजून घेऊया। हे बघा तुम्ही किती छान पराठा आपला खरपूस भाजून झालाय। त्या प्रकारे आपण दुसरी साइड ही पलटून घेऊया। अशा प्रकारे आपली दुसरी साइड ही भाजून झालेली आहे। तर तयार आहे आपला हा झटपट होणारा असा कांदा पराठा। हा मुलांच्या टिफिन साठी तुम्ही देऊ शकता किंवा लहान मुलांना आवडता असा सोपा नाश्ता आहे। तर तयार आहे आपला कांदा पराठा। हा मुलांच्या टिफिन साठी एकदम झटपट होणारी व सोपी अशी रेसिपी आहे आणि ही कमीत कमी साहित्यात होते आणि मुलांसाठी पौष्टिक सुद्धा आहे। हा कांदा पराठा तुम्ही सॉस सोबतही खाऊ शकता। मुलांना सॉस बरोबर आपण हा कांदा पराठा टिफिनला देऊ शकतो। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राइब करा। थँक्यू।